मी तुम्हाला लास्ट टाइम या स्टेप सांगितल्या होत्या. सगळ्यात पहिले तुम्ही बघाल की तुमच्याकडे तुमच्या बुक्समध्ये काय स्टेटस आहे. इन्व्हर्स अप्लाय किती आहे आणि त्यामध्ये तुमचा आय टी सी किती आहे. मग तुमच्या बुक्समध्ये जो आय टी सी आहे आणि तुमच्या टू बीमध्ये किती आय टी सी आला आहे हे तुम्ही बघाल. मंथली किंवा क्वार्टरली. याचे रिटर्न मंथली आहे तो मंथली बघेल, याचं क्वार्टरली आहे तो क्वार्टरली बघेल. आणि एक बघितलं आपण इलिजिबल आय टी सी, इलिजिबल क्रेडिट किती आहे. चेक इलिजिबल क्रेडिट तेवढा घ्या, बाकी तुम्ही इग्नोर करा. इनइलिजिबल क्रेडिट आणि ब्लॉक क्रेडिट हे वेगळं काढा आणि इलिजिबल क्रेडिट आहे तेवढ्याच तुम्ही आय टी सी GSTR 3B क्लेम करू शकता. GSTR 3B तुम्ही जे काही इकडे वेगळे कराल की तुमचा मॅचिंग किती झाला आहे, इलिजिबल किती आहे, ब्लॉक किती आहे आणि त्यामध्ये जेवढा तुमचा आय टी सी इलिजिबल असतो. आता ह्या केसमध्ये बघा कसं होतं. सपोज तुम्हाला 1000 रुपीज आय टी सी तुमच्या बुक्सप्रमाणे येतो आहे. ओके, 1000 आणि तुमच्या टू बीमध्ये जर का 900 रुपीजचा आय टी सी शो होतो आहे. ओके, ह्या केसमध्ये तुम्ही 1000 आय टी सी क्लेम करू शकता का. सपोज तुमचा इलिजिबल आय टी सी मी म्हणतो की 1000 आहे तुमच्या बुक्समध्ये आणि टू बीमध्ये आला 900. आता 100 शॉर्ट आहे. आता 100 जर शॉर्ट असेल तर ह्या केसमध्ये तुम्हाला 900वरती 5% किती होतात. 10% 90 होतील बरोबर आहे. 5% 45 होतील. तुम्ही 945 आय टी सी क्लेम करू शकता. आता हे 45 जे आहेत हे प्रोव्हिजनल आय टी सी म्हणून तुम्ही क्लेम करू शकता. प्रोव्हिजनल आय टी सी म्हणून क्लेम करू शकता. इलिजिबल आय टी सी ॲज पर टू बी प्लस 5%. तुमच्याकडे जर 1000 आय टी सी 1000 रुपीजचा आय टी सी तुमच्याकडे ॲक्च्युअली तुम्हाला मिळायला पाहिजे, पण तुम्ही क्लेम करू शकता टू बीमध्ये मॅच झाले तेवढे प्लस 5%. हे जर प्लस 5% केले तर तुमचा सब्जेक्ट टू मॅक्झिमम आय टी सी किती आहे. मॅक्झिमम 1000च्या वरती नाही गेले पाहिजे. आपले जात नाही आहेत. 945 येत आहेत. ओके, हे झालं. आणखीन त्यामध्ये काय स्टेप्स आहेत की जर अगोदरच्या महिन्यामध्ये तुम्ही काय आय टी सी समजा एक्स्ट्रा क्लेम केला असेल, तुमचा आय टी सी नव्हता, तुम्ही जो हिशोब केला त्यात काय मिस्टेक झाली आणि तुम्ही जास्त आय टी सी क्लेम केला आहे. इफ आय टी सी अवेल्ड इन 3B डू नॉट मॅच विथ 2B, एक्सेस आय टी सी शॅल बी ॲडेड टू लायबिलिटी अलॉंग विथ द इंटरेस्ट. मागच्या महिन्यामध्ये किंवा आधीच्या कुठल्याही महिन्यामध्ये जर तुमच्याकडनं काही मिस्टेक झाली असेल तर ती मिस्टेक सुधारण्याकरता तुम्हाला एक त्यामध्ये कॉलम आहे 3Bमध्ये, त्यामध्ये तुम्ही रिव्हर्स करू शकता. रिव्हर्स करण्याकरता ऑप्शन एक आहे की तुमच्याकडे जो आत्ता आय टी सी आहे तो कमी करा, किंवा तुम्ही मागच्या वेळेला काय केलं आय टी सी एक्स्ट्रा क्लेम केल्यामध्ये तुमची लायबिलिटी कमी झाली होती. म्हणजे सपोज मला 100 रुपये भरायचे होते आणि माझा आय टी सी मी 80 क्लेम केला, ॲक्च्युली 70 होता. जर मी 70 घेतला असता तर लायबिलिटी 30 आली असती, पण 80 ग्राममध्ये लायबिलिटी 20 आली. मग आता ह्या महिन्यात तुम्हाला तुमची लायबिलिटी वाढवल्यामुळे काय होईल, एवढी लायबिलिटी अगोदर यायला पाहिजे तेवढीच लायबिलिटी येईल. तुम्ही लायबिलिटी इन्क्रीज करा आणि मग जेवढे महिने तुम्ही लेट करताय लायबिलिटीचा पे करण्याकरता तेवढ्या महिन्याचा इंटरेस्ट तुम्ही त्यामध्ये द्या. अलॉंग विथ इंटरेस्ट पे करायला लागेल. फायनल ITC इक्वल्स टू फायनल मॅचिंग ऑफ ITC प्लस प्रोविजनल 5% ITC.
हे असणार आहे. एक GSTR 1 असतो, दुसरा IFF असतो, ज्यामध्ये सप्लायर आपला आउटवर्ड सप्लाय जो आहे तो शो करत असतो. त्या सप्लायप्रमाणे तुमच्या 2A मध्ये डेटा येतो. कोणाच्या रिसिपियंट, तुम्ही या केसमध्ये रिसिपियंट आहात तर लक्षात घ्या. जर तुमचा सप्लायर GSTR 1 मध्ये किंवा IFF मध्ये इनवॉइस फर्निश करत असेल तर तो इनवॉइस ज्याच्या नावावर आहे त्याच्या अकाउंटला 2A मध्ये इनवर्ट सप्लाय त्यांनी जो घेतला आहे तो दिसतो. आता ह्याच्यामध्ये 2A जो आहे हा 2A डायनॅमिक आहे. जर सप्लायरनी अगोदर कधी काय मिस्टेक केली असेल, चूक केली असेल तर ती त्यांनी अमेंडमेंटमध्ये जर का त्यात बदल केला तर त्या अमेंडमेंटप्रमाणे तुमच्या 2A मध्ये बदल होतो. 2A मध्ये बदल होतो. इन केस समजा तुमच्या सप्लायरनी अगोदरच्या महिन्यामध्ये एखादा इनवॉइस तुमच्या नावावर नव्हतं पण चुकून तुमच्या नावावरती दुसऱ्याचा इनवॉइस फर्निश केला असेल तर तुम्हाला अगोदरच्या महिन्यामध्ये 2A मध्ये ते इनवॉइस दिसेल. पण त्याला रिसिपियंट ज्याचं ते इनवॉइस होतं तो जेव्हा त्याला कॉन्टॅक्ट करतो की तुम्ही GSTR 1 तर फाईल केला आहे, माझा इनवॉइस मला माझ्या 2A मध्ये शो होत नाही आहे, काय कारण आहे जरा तुम्ही शोध घ्या. आणि मग सप्लायर लक्षात येतं की त्यांनी त्याचा इनवॉइस दुसऱ्याच्या नावावरती त्यांनी फर्निश केलेला आहे GSTR 1 करताना. मग तो पुढच्या महिन्यामध्ये अमेंडमेंट करतो आणि मग त्याचा इनवॉइस जर दुसऱ्या बायरच्या अकाउंटला गेला असेल तर तो त्याच्या अकाउंटमधनं अमेंडमेंट केल्यामुळे तो दुसऱ्याच्या अकाउंटला ट्रान्सफर होतो. अगोदर तुमचा इनवॉइस नव्हता, तुम्ही त्याला इन्फॉर्म केलं असेल की हा इनवॉइस माझा नाही आहे, कसा काय आला, आणि ज्याचा होता त्याने त्याला इन्फॉर्म केलं असेल. बरोबर आहे. म्हणजे समजा आपल्याकडे प्रॉपर ॲडमिनिस्ट्रेशन आहे आणि आपण इमानदार माणसं आहोत असं आपण ॲज्युम केलं तर आपलं कर्तव्य बनतं की आपण त्याला कळवावं की हा इनवॉइस तुम्ही दाखवला, हा माझ्याकडे नाही आहे, हा तुम्ही मला सप्लाय कधी दिला होता का, मी घेतला होता का माझ्याकडे रेकॉर्ड झालेला आहे का, माझ्यामध्ये काहीतरी राहून गेलं आहे. लक्षात येईल की हा आपला सप्लाय नाही, दुसराच आहे. मग तो ठीक आहे, मी अमेंडमेंट करीन, मला लक्षात आलेलं आहे हा दुसऱ्या बाहेरचा आहे, तुमच्याकडे चुकून आला आहे, तुम्ही याचं क्रेडिट घेऊ नका, तुमचं क्रेडिट नाही आहे, याचं क्रेडिट आहे, त्याला मी पुढच्या महिन्यामध्ये अमेंडमेंट करून सुधारणा करून घेईन, त्याला तो मिळेल. ओके. आता त्या केसमध्ये काय होतं की ज्या वेळेस तुमच्या सप्लायरनी तुमच्या नावावरचे इनवॉइस आणि तुमच्या नावावर नसलेले इनवॉइस दोन्ही तुमच्या नावावर जेव्हा टाकतो तेव्हा ते इनवॉइस तुम्हाला 2B मध्ये दिसतात. 2B मध्ये येतो. 2B काय दाखवतो, हा 2B हा स्टॅटिक आहे. 2B हा स्टॅटिक आहे, ह्यात कुठलाही बदल होत नाही. तुमच्या सप्लायरनी बाय वे ऑफ अमेंडमेंट किंवा मग रेग्युलर रिटर्नमध्ये जे इनवॉइस फर्निश केलेत ते इनवॉइस तुमच्या 2B मध्ये दिसतात. 2Aत पण येतात, 2Bत पण येतात. पण एखादी मिस्टेक जर का करेक्ट केली तर 2A बदलतो, 2B बदलत नाही. 2B तुम्हाला हे दाखवतो की जो डेटा अपलोड झालेला आहे, जे रिटर्न्स सप्लायरनी अपलोड केले त्यामध्ये 4A 4B 4C मध्ये जे काय अपलोड केलं आहे प्लस काय अमेंडमेंट केलं आहे त्या सगळ्याप्रमाणे तुमच्याकडे अवेलेबल क्रेडिट तुम्हाला किती आहे. मग त्याच्यावर तुम्हाला जर का काही सप्लायरने रेकॉर्ड्स अपलोड केले नसतील, इनवॉइस अपलोड केले नसतील किंवा फर्निश केले नसतील तर त्यावर तुम्ही 5% ॲडिशनली प्रोव्हिजनल बेसिसवरती ITC क्लेम करू शकता. 2A हा पूर्वीपासून होता आणि जर 2A मध्ये अगोदरचा एखादा इनवॉइस जर का फर्निश झाला नसेल तर त्याच्या फॉलोअपमध्ये बायर राहत होते, पण त्यांनी फर्निश केला की नाही केला हे बायरला प्रत्येक महिन्याचा 2A बघितल्याशिवाय कळत नव्हतं. म्हणजे या महिन्यामध्ये मला क्लेम घ्यायचा आहे त्यामध्ये मागचा कुठला अगोदरचा झाला की नाही अपलोड हे कळत नव्हतं, म्हणून गव्हर्नमेंटने 2B काढला की 2B मध्ये आत्ताच्या GSTR 1 मध्ये काही अमेंडमेंट काही अगोदरचं जर का काय तुमचं करेक्शन केलं असेल तर तुम्हाला ते 2B मध्ये रिफ्लेक्ट होईल. तुम्हाला प्रत्येक महिन्याचा 2A बघण्याची गरज नाही, कारण 2A मध्ये कळतं सप्लायरनी काय इनवॉइस अपलोड केलेत, पण या महिन्याचं या महिन्यात कळतं, अगोदरच्या महिन्यामध्ये रिफ्लेक्ट होतं. 2B मध्ये अगोदरचा महिना हा महिना जे काय अमेंडमेंट आहेत हे सगळे केलेत त्याप्रमाणे तुम्हाला 2B मध्ये एक फायनल क्रेडिट कळतं या महिन्याचं. पण त्यातही अशा प्रकारचे चुकीचे इनवॉइसेस आलेले असतील तेही येतात. त्यामुळे तुम्ही सावध राहायला पाहिजे की आपला इलिजिबल ITC किती आहे, ब्लॉक ITC मध्ये किती आहे, कुठला ITC आपण घेऊ शकतो ॲज पर लॉ, तेवढाच ITC क्लेम करायचा आहे रिसिपियंटनी.
2A 2B क्लिअर झालं. आणि तरीही काही मिस्टेक राहिल्या असतील. हां केतकी. हां कंटिन्यू करू ना. त्यातही काही तुमच्याकडनं अशा प्रकारच्या मिस्टेक राहून गेल्या असतील, तुम्ही चुकीचा ITC क्लेम केला गेला असेल, काही रिव्हर्सल करायचं राहून गेला असेल, तर मग GSTR 9मध्ये ॲन्युअल रिटर्नची डेट असते. नॉर्मल जी लॉमध्ये डेट आहे ती 31 डिसेंबर, जे फायनान्शियल इयर एंड झालं आहे. आता मार्च आपला 21ला एंड झाला आहे, त्याचा ॲन्युअल रिटर्न तुमचा येणार आहे 31 डिसेंबर 2021ला. त्याच्यामध्ये अशा प्रकारचा तो डेटा तुम्ही जो काय अपलोड केला आहे, त्यात जर का तुम्हाला लक्षात येतं की आपलं काहीतरी ITC क्लेम चुकीचा गेला आहे, लायबिलिटी आपण प्रॉपर रेकॉर्ड नाही केली, असं काही झालं असेल, तर त्या तुम्ही GSTR 9मध्ये ते रिव्हर्सल करून मग लायबिलिटी जर का अधिक दाखवायला पाहिजे दाखवली गेली नाही, किंवा मग इंटरेस्ट ITC चुकीचा क्लेम केला आहे, मग तुम्ही प्रॉपर जे अमाऊंट गव्हर्नमेंटला देणं आहे ते तुम्ही देता GSTR 9मध्ये. आणि मग त्याचा जो इंटरेस्ट आहे तोही आपण त्या तिथे पे करणं पेबल होतं. टू ए आणि 2Bतला काय फरक आहे हे खाली दिलं आहे की 2A हा डायनॅमिक आहे, ज्या प्रकारे अमेंडमेंट होतील, करेक्शन होतील, त्या प्रकारे 2Aमध्ये चेंज होईल. 2Bमध्ये त्या महिन्याला ॲज पर रिटर्न किती ITC तुम्ही क्लेम करू शकता कुठल्या इन्व्हॉइसच्या अगेन्स्ट, त्या इन्व्हॉइसची लिस्ट येते, त्यातून तुम्हाला बघायचं आहे तुमचा एलिजिबल ITC किती आहे, ब्लॉक किती आहे, तो सोडून तुम्ही किती क्लेम करायला पाहिजे हे तुम्हाला बघायचं आहे. 2Bमध्ये आलेला सगळेच इन्व्हॉइस एकूण सगळी अमाऊंट जर तुम्हाला नियमाप्रमाणे, लॉप्रमाणे, रूलप्रमाणे जर का क्रेडिट म्हणून ॲप्लिकेबल होत नसेल, तर संपूर्ण क्रेडिट घेणं चुकीचं ठरणार आहे. पुढे जाऊन आपल्याला बघायचं आहे की इलिजिबल ITC कुठला असतो, ब्लॉक ITC कुठला असतो, हे पुढे बघायचं आहे. आता GSTR 1 जो टॅक्सेबल पर्सन असतो तो GSTR 1 भरतो, पण काही पर्सन जे आहेत त्यांच्याकरता दुसरे रिटर्न्स आहेत. जसं नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन करता GSTR 5 आहे, ISD करता GSTR 6 आहे. स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, लोकल अथॉरिटी ते जर 2.5 लाखाच्या वरती जर का पेमेंट केलं तर मग सप्लायरचा GSTमध्ये टॅक्स कट करून पेमेंट करतात, मग त्याच्या GSTR 7मध्ये रिफ्लेक्ट होतं. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर थ्रू सप्लाय केला तर GSTR 8मध्ये ते दाखवतात. आता हे जे दोन रेकॉर्ड्स आहेत, दोन रिटर्न जे आहेत GSTR 7 आणि 8, त्याच्या अमाऊंट जे आहेत ह्या 2Bमध्ये रिफ्लेक्ट होत नाहीत, ह्या फक्त 2Aमध्येच दिसतात. मग 2Bमध्ये तुम्हाला जर का सप्लाय झाला असेल गव्हर्नमेंटला, त्यांनी जर का TDS कट केला असेल तर तो GSTR 7मधून ती अमाऊंट तुम्हाला कलेक्ट करायला लागेल. GSTR 8मध्ये जी अमाऊंट येईल त्याचे तुम्हाला 2Bमध्ये अपडेट मिळत नाही, त्याकरता तुम्हाला GSTR 8 बघायला लागेल. आणि दुसरं इम्पोर्ट केलं असेल GST ऑन IGST ऑन इम्पोर्ट केलं असेल तर ते मग कस्टममध्ये टॅक्स दिला आहे तो मात्र तुम्हाला मिळतो. त्यांच्या सर्व्हरशी कनेक्ट आहे GST पोर्टल, ते तिकडनं डेटा कलेक्ट करून तो दाखवतात, तो 2Bमध्ये दिसतो. तो पूर्वी 2B दिसत नव्हता पण आता दिसतो. ह्या सगळ्या प्रोसेसमधून गेल्यानंतर तुम्हाला 3Bमध्ये तुमच्याकडे आउटवर्ड सप्लाय फिक्स आहे, तुम्हाला किती लायबिलिटी फिक्स आहे, पण त्याच्या अगेन्स्ट ITC किती क्लेम करायचा, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यानंतर, याचे रूल्स आणि प्रोविजन समजून घेतल्यानंतर तुमचा ITCचा आकडा जो आहे तो फायनल होत असतो. आणि मग तुम्ही जो ITC फायनल कराल त्यात तुम्हाला जर का 5% ITC प्रोविजनल बेसिस घ्यायची गरज असेल तर तुम्ही घ्याल, अदरवाईज नाही घेणार. सगळं मॅचिंग झालं प्रॉपर तर ओके, जर प्रॉपर मॅचिंग नाही झालं 5%. आणि मग पुढच्या वेळेला जेव्हा तो अपलोड होईल तेव्हा तुम्ही जेवढे 5% इलिजिबल ITC तुमचा जेवढा होता प्लस 5% तुम्ही प्रोविजनल बेसिसवरती घेतला आहे, तो 5% पुढच्या वेळेला जेव्हा ते तुम्हाला अपलोड करतील त्यांचे इनवॉइस तुमचे सप्लायर, तेव्हा 5% तुम्ही अगोदर प्रोविजनल बेसिसवरती घेतला आहे ना, उरलेला 95%च पुढच्या वेळेला घ्यायचं आहे. हे लक्षात आलं पाहिजे, कारण तुम्हाला सगळे येणार इनवॉइस परत ते, मग तुम्ही सगळी अमाऊंट घेतली, तुम्ही 5% अगोदर क्लेम केला आहे प्लस तुम्ही 100% आत्ता करताय, तर तुम्ही 105% क्लेम केला असं होईल. आणि जे तुम्ही RCMमध्ये पे करता, तुम्ही ट्रान्सपोर्ट सर्व्हिस घेतली, लिगल सर्व्हिस घेतली, त्यामध्ये जर सप्लायरनी
नियम असा सांगतो की सप्लायर टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा करायचा नाही, रिसिपेंटनी जमा करायचं. मग रिसिपेंटला त्याचं क्रेडिट मिळतं. मग रिसिपेंटने ते बघायचं की आपण असं काय गुड्स किंवा सर्व्हिसेस असे काय इन्व्हॉइस अप्लाय केला आहे ज्यावरती टॅक्स भरण्याची जबाबदारी ही बायरची आहे. मग बायर ते पे करेल गव्हर्नमेंटला आणि मग त्याचा क्रेडिट घेईल. बाकी तुम्हाला रिटर्न्समधून येईल, पण GHR7 टुबीत येणार नाही, GHR8मधला डेटा टुबीत येणार नाही. प्लस जो RCMमध्ये पेमेंट केलं आहे ते फक्त आणि फक्त बायरलाच माहिती आहे. त्यामुळे तो ITC बायरनी जो त्याचा ITC क्लेम बनतो त्यामध्ये हाही ॲड करायचा आहे. आणि ते गरज असेल तर 5% प्रोव्हिजनल बेसिसवरती ॲडिशन करायचं आहे. पण पुढच्या वेळेला मग 95% क्लेम करायचं आहे पुढच्या महिन्यामध्ये किंवा पुढच्या सबसिक्वेंट मंथमध्ये. जेव्हा ते इन्व्हॉइस अपलोड होतील तुम्हाला टुबीमध्ये दिसतील तेव्हा तुमच्याकडे रेकॉर्डमध्ये हे पाहिजे, तुमच्या मेमरीत हे पाहिजे की अगोदर आपण 5% प्रोव्हिजनल बेसिस घेतलेला आहे, ते इन्व्हॉइस आता आलेले आहेत, त्याचे आपण 5% मायनस करून बाकीचाच जो काय ITC आहे तो क्लेम करणं एवढाच आपला अधिकार राहतो. जर तुम्ही तिकडे 100% अधिकार जर वापरला तर तुम्ही 5% आधी घेतला, 100% आता घेतला, 105% तुमचा एक्सेस क्लेम होईल. असं ज्यावेळेस होतं आणि नंतर लक्षात येतं त्यावेळेस रिव्हर्सल करावं लागतं. ही चूक होऊ शकते, मानवी चुका होऊ शकतात की 2-3 व्यक्ती काम करत असतील, मग अगोदर 5% घेतला आहे ह्या इन्व्हॉइसच्या अगेन्स्ट, तो आता लक्षात नाही किंवा मग त्यावेळेस पण तो लिहून ठेवला आहे पण ते वही सापडली नाही, काय फाईल सापडली नाही, मग तो एक्स्ट्रा क्लेम होतो. मग ठीक आहे, मग 2 महिन्यांनी कळला, मग तुम्ही एक्सेस क्लेम रिव्हर्सल करता. सगळ्या लिंक आहे ना, मागचा पुढचा हिशोब आहे. मग जर अशी गडबड व्हायला नको असेल तर मग काल असं करा की 5% एक्स्ट्रा घ्यायचंच नाही, नको, जेवढे मॅच झालेत ना तेवढेच घेऊ, जेव्हा इन्व्हॉइस येईल तेव्हा बघू. आपण ITC क्लेम करतो, एक म्हणजे इनपुट्सवरती क्लेम करतो. इन्व्हॉइस सप्लायमध्ये जे गुड्स घेतले तेच गुड्स डिस्ट्रीब्युटरला विकतो. मॅन्युफॅक्चरर काय करतो, गुड्स घेतो, त्या गुड्सला प्रोसेस करून एक वेगळं नवीन प्रॉडक्ट बनवतो, त्याला इनपुट्स म्हणतात. सेम गुड्स विका किंवा ते गुड्स प्रोसेस करून नवीन गुड्स बनवा, त्याला इनपुट म्हटलं जातं. आता ते प्रोसेस करण्याकरता काय मशिनरी असेल, ते गुड्स ट्रान्सपोर्ट करण्याकरता काही व्हेकल्स असतील, कॅपिटल गुड्स, मशिनरी, कम्प्युटर, डिलिव्हरी व्हॅन्स, हे कॅपिटल गुड्स आहेत. इनपुट सर्व्हिसेस मग ऑडिट सर्व्हिस आहे, इंटरनेट सर्व्हिस आहे, रिपेरिंग मेंटेनन्स सर्व्हिस आहेत, या इनपुट सर्व्हिस आहेत. इनपुट सर्व्हिसमध्ये इनपुट सर्व्हिस एवढंच असतं, कॅपिटल सर्व्हिसेस नसतं. पॉईंट टू बी नोटेड. गुड्समध्ये 2 कॅटेगरी आहेत, कॅपिटल गुड्स आणि इनपुट्स, आणि सर्व्हिसेसमध्ये एकच, इनपुट सर्व्हिसेस. हे आपलं जनरल बॅकग्राऊंड झालं. आता याच्या डेफिनेशन बघायला जाल तुम्ही तर कॅपिटल गुड्स डिफाईन होतं क्लॉज 19मध्ये सेक्शन 2मध्ये. इनपुट्स 259, इनपुट सर्व्हिसेस 260, इनपुट टॅक्स 262, इनपुट टॅक्स क्रेडिट, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर, इनवर्ट सप्लाय, झिरो रेटेड सप्लाय, हे IGST ॲक्टमध्ये येईल. काही गोष्टी या IGST ॲक्टमध्ये येतील. झिरो रेटेड सप्लाय 247, 282 हे गेलेले आहे. ओके, इथे मी दिला IGST ॲक्ट, झिरो रेट सप्लाय. तुम्ही सेजमध्ये सप्लाय करता किंवा देशाबाहेर सप्लाय करता त्याच्यावरती गव्हर्नमेंट टॅक्स घेत नाही, त्याला म्हणतात झिरो रेट सप्लाय. तो डिफाईन केला आहे सेक्शन 16 सबसेक्शन 1 ऑफ IGST ॲक्ट. आणि जेवढ्या डेफिनेशन आपल्याकडे इथे आहेत तेवढ्या सगळ्या डेफिनेशन सेक्शन 2 to 24 IGST ॲक्ट म्हणतो की ज्या डेफिनेशन्स CGST ॲक्टमध्ये आहेत त्याच डेफिनेशन तोच अर्थ IGST ॲक्टमध्ये पण आहे, वेगळा अर्थ नाही. म्हणून सगळे तुम्ही बघाल की इनपुटचा अर्थ 224 हे सगळं दिलं आहे. याचा अर्थ एवढाच आहे की ज्या डेफिनेशन्स जशा दिलेल्या आहेत CGST, तुम्ही IGSTमध्ये कुठलेही काही संदर्भ बघाल तेव्हा एखादा शब्द येईल किंवा तो जो अर्थ CGSTमध्ये आहे तोच अर्थ IGSTमध्ये पण तसाच असेल. कॅपिटल गुड्स असे गुड्स त्याची व्हॅल्यू ऑफ विच इज कॅपिटलाइज इन द बुक्स ऑफ अकाउंट्स ऑफ द पर्सन्स क्लेमिंग ITC. आता पर्सनला चॉईस असतो की मला जो ITC मी पे केला आहे, जो मी GST पे केला आहे सप्लायरला, सपोज
एक ही कॉस्ट आहे माझी, ठीक आहे. माझ्या मॉनिटरची ही कॉस्ट आहे 22,000 रुपये. आता ह्या 22,000मध्ये ITC आहे, अराऊंड याच्यामध्ये आहे ना 4,800 ITC आहे. आता तो 4,000 ITC मला क्लेम नाही करायचा, तर मी बॅलन्स शीटला ह्याची कॉस्ट दाखवीन संपूर्ण 22,000 हीच कॉस्ट दाखवेन. आता या केसमध्ये या गुड्सला, माझ्या मॉनिटरला तुम्ही कॅपिटल गुड्स म्हणाल का? डेफिनेशन वाचा आणि सांगा मला की मी एक मॉनिटर घेतला, 40 इंच. त्या 40 इंच मॉनिटरवरती मी सप्लायरला पेमेंट केलं 22,000, त्याच्यावरती 28% GST होता आणि मी संपूर्ण अमाऊंट बॅलन्स शीटला शो करतो 22,000. जर का मला याच्यामध्ये इनपुट टॅक्स रेट घ्यायचा असेल तर मग इनपुट टॅक्स रेट कुठे जाईल? ड्युटीज अँड टॅक्सेस खाली जाईल. समजा याच्यामध्ये 4,800 आपण सोपं पडायला धरूया की 5,000 याच्यामध्ये GST पे केला आहे मी, तर 5,000 लेस केले तर अमाऊंट किती होईल याची? 17,000. आणि तुमच्या ड्युटीज अँड टॅक्सेसमध्ये 2,500 CGST, 2,500 AGST जाईल. व्हॅल्यू ऑफ विच इज कॅपिटलाइज इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑफ द पर्सन क्लेमिंग ITC यूज ऑर इंटेंडेड टू बी यूज इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस. मी बिझनेस करता वापरतो आहे, बरोबर आहे, पण मी ITC क्लेम करू इच्छित नाही. जर मी ITC क्लेम नाही करत तर ही संपूर्ण अमाऊंट माझ्या बॅलन्स शीटला फिक्स असेटच्या खाली मी दाखवेन. माझ्या असेटची व्हॅल्यू आयदर 22,000 येईल किंवा 17 येईल. जर मी ITC क्लेम केला तर 17 येईल, आणि जर ITC मी क्लेम करू इच्छित नाही तर माझी 20,000 येईल. आता जर मी ITC क्लेम करत नाही तर माझ्याकरता हे कॅपिटल गुड्स नाही. मी अमाऊंट संपूर्ण कॅपिटलाइज केली पण त्याचा ITC क्लेम करत नाही. इनपुट्स. Input means any goods other than capital goods used or intended to be used by supplier in the course or furtherance of business. मी सप्लाय करतो गुड्स आणि त्यावेळेस मी बिझनेस करता काय इनवर्ट सप्लाय घेतो. हे माझ्यासाठी डेफिनेशन, ही डेफिनेशन जी आहे ही सप्लायर पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. इनपुट मीन्स एनी गुड्स अदर दॅन कॅपिटल गुड्स यूज ऑर इंटेंडेड टू बी यूज बाय सप्लायर. बाय सप्लायर म्हटलं मग रिसिपियंटचा काय? मग रिसिपियंटला काय इनपुट नाही म्हणायचं. इनपुट मीन्स एनी गुड्स. आता प्रत्येकजण सप्लाय करणाऱ्याच गुड्स घेतो ना. इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस हे स्पेसिफिकली म्हटलं गेलं आहे सप्लायर. मग तुम्ही एका भूमिकेमध्ये तुम्ही रिसिपियंटही असता, एका भूमिकेत तुम्ही सप्लायरही असता. मग रिसिपियंट करता काही इनपुट नाही आहे. ITC क्लेम कोण करतो? हां बघा कसं आहे, आपण त्याला टॅक्सेबल पर्सन म्हणतो. ज्याकडे GST नंबर आहे त्याला आपण आयदर रजिस्टर्ड पर्सन म्हणतो किंवा टॅक्सेबल पर्सन म्हणतो. मग टॅक्सेबल पर्सन एका भूमिकेमध्ये सप्लायरही असतो, एका भूमिकेमध्ये रिसिपियंटही असतो. मग त्याने इथे सप्लायर म्हटलं आहे, थोडंसं कसं होतं कन्फ्युज होतं आहे की कशासाठी सरळ तिकडे द्या ना टॅक्सेबल पर्सन, सरळ द्या रजिस्टर्ड पर्सन. इनपुट मीन्स एनी गुड्स अदर दॅन कॅपिटल गुड्स यूज इंटेंडेड टू बी यूज बाय अ टॅक्सेबल पर्सन. टॅक्सेबल पर्सन अधिकार आहे कारण त्यांनी GST रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे. मग जे ऑब्लिगेशन्स त्याला लागू होतात, जे रूल्स आणि नियम आणि तरतुदी त्याला लागू होतात त्यामध्ये त्याला ITC मिळणार आहे. मग इनपुट्स कोणा करताय? सगळ्यांना करताय, सप्लायर आणि रिसिपियंट दोघांना करताय. आपण जेव्हा समजून घेतो ना तेव्हा आपल्याला असे प्रश्न पडले पाहिजेत की इथे सप्लायर देण्यामागे काय उद्देश असेल, का हे चुकून दिलं गेलं आहे, का ह्यांना कधी इथे दाखवायचं आहे बाय सप्लायर. आता मी ITC क्लेम जेव्हा करायला जाईन तेव्हा मी सप्लायर आहे का रिसिपियंट आहे? मी ते गुड्स घेतलेत आणि सप्लाय पण केलेत. मग मी घेतले तेव्हा मी रिसिपियंट होतो आणि दिले तेव्हा सप्लायर होतो. मग सप्लायरला टॅक्स भरायचा आहे. ज्यांनी सप्लाय केला आहे
त्याला टॅक्स भरायचा आहे. लॉ मेकरना कसं सांगायचं आहे, त्यांना हे त्यांचा उद्देश हा दिसतो आहे विचार करताना की सप्लायरला टॅक्स जमा करायचा आहे. मग सप्लायर जेव्हा टॅक्स जमा करेल, त्यांनी सप्लाय केला आहे त्या गुड्सच्या अगेन्स्ट त्याची लायबिलिटी आहे, जी त्याला कलेक्ट करायची आहे लायबिलिटी रिसिपियंटकडनं. आणि मग ज्यावेळेस तो लायबिलिटी जेव्हा पे करेल तेव्हा त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट द्यायचा आहे. इनपुटवर त्यांनी जो टॅक्स दिला तो द्यायचा आहे. मग सप्लायरला त्यांनी जे इनपुट घेतलेत ते द्यायचे. मॅन्युफॅक्चरर आहे तो सप्लायर आहे, ट्रेडर आहे तो सप्लायर आहे, सर्व्हिस प्रोवायडर तो सप्लायर आहे. मग तो सप्लायर जेव्हा टॅक्स कलेक्ट करेल आणि गव्हर्नमेंटला पे करेल तेव्हा त्याच्यासाठी इनपुट म्हणजे काय हे क्लिअर पाहिजे. लॉ मेकर असा विचार करतात का इथे सप्लायर वर्ड देत असताना? समजते ना काय आपल्यासाठी? हां तेच की थोडं इंटरेस्टिंग वाटतं ना इथे, कशासाठी दिलं आहे सप्लायर्स स्पेसिफिकली द्या ना तिकडे. बऱ्याच वेळेला आपण वाचतो टॅक्सेबल पर्सन पुरेसे आहे, पुरेसे टॅक्सेबल पर्सन. यातनं नक्की त्यांना सिद्ध काय करायचं सप्लायर्स वर्ड टाकून. इनपुट सर्व्हिसेस मीन्स एनी सर्व्हिस यूज or intended to be used by supplier in the course or furtherance of business. Input tax credit means credit of input tax. Input tax in relation to registered person. बघा आता कसं दिलंय. Input tax in relation to a registered person means the central tax, integrated tax or union territory tax or charge on any supply of goods or services or both made to him and includes IGST दिला असेल इम्पोर्ट ऑफ गुड्स करताना, रिव्हर्स चार्जमध्ये 9(3) मध्ये 9(4) त्या पेमेंट केलं असेल, IGSTमध्ये रिव्हर्स चार्जमध्ये 5(3) 5(4) पेमेंट केलं असेल, HGST ॲक्टमध्ये पेमेंट केलं असेल, UTGST ॲक्टमध्ये पेमेंट केलं असेल. जो टॅक्स पे केला आहे तो इनपुट टॅक्स आहे. पण त्यामध्ये जे कंपोजिशन लेवी असते बट डज नॉट इन्क्लूड द टॅक्स पेड अंडर द कंपोजिशन लेवी. जो कंपोजिशन डीलर असतो, कंपोजिशन लेवीमध्ये जो टॅक्स पे केला जातो तो इनपुट टॅक्स नाही आहे. आउटपुट tax in relation to a taxable person means tax chargeable under this act. CGST ॲक्टमध्ये जो टॅक्स चार्ज होणार आहे, लेवी होणार आहे याची, तो आउटपुट टॅक्स आहे. कशावरती लेवी होईल? टॅक्सेबल सप्लायवरती होईल, गुड्सच्या सर्व्हिसेसच्या दोन्हीच्या. मेड बाय हिम, स्वतः तो सप्लाय करतो किंवा बाय हिज एजंट, हा आउटपुट टॅक्स आहे. पण जो RCM बेसिसवरती पे केला जातो तो आउटपुट टॅक्स नसतो. इनवर्ड सप्लायवरती जो टॅक्स दिला जातो तो आउटपुट टॅक्स नाही आहे. तिथे आउटपुट टॅक्स आउटवर्ड सप्लाय केला, टॅक्स कलेक्ट करायचा आहे कोणाकडनं? रिसिपियंटकडनं, बायरकडनं. तो भरणं हा आउटपुट टॅक्स आहे. पण इनवर्ड सप्लायवरती पण टॅक्स भरण्याची जबाबदारी रिसिपियंटची असते. म्हणजे या समजा हा व्यक्ती आहे, आता आपण बघतो की समजा ए हा पर्सन आहे, तर ए हा पर्सन जो टॅक्सेबल सप्लाय करेल गुड्सचा किंवा सर्व्हिसेसचा किंवा दोन्हीचा, त्याच्यावर त्याला रिसिपियंटकडनं किंवा बाहेरकडनं टॅक्स कलेक्ट करायचं आहे. प्लस ते गुड्स समजा त्याला काही गुड्स आहेत की त्याला सप्लाय करत असताना ट्रान्सपोर्ट सर्व्हिस लागली आणि त्याच्यावर GST भरण्याची जबाबदारी पण या एची आहे, तर तो आउटपुट टॅक्स नाही आहे. त्याने जो इनवर्ड सप्लायवरती तो टॅक्स दिला RCMमध्ये तो त्याचा इनपुट टॅक्स आहे. आणि जो कलेक्ट केला एनी तो आउटपुट टॅक्स आहे. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. आता समजा एक कॉन्ट्रॅक्टर आहे, तो काय कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करतो आहे आणि त्यामध्ये त्यांनी एक 5 लाख 10 लाखाचा मटेरियल घेतलं आणि त्यामध्ये अराऊंड आपण धरून चालू की एक 80,000 रुपीजचा CGST आणि 80,000 रुपीजचाच HGST पण त्याकडे जमा होईल. या केसमध्ये
कुठल्याही प्रकारचा आउटवर्ड सप्लाय होत नाही. पुढच्या महिन्यामध्ये त्याचं कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होईल आणि मग त्याला तो इनवॉइस इश्यू करेल आणि त्याला टॅक्स, त्याला त्याची अमाऊंट मिळेल आणि आउटपुट टॅक्सही मिळेल. ह्या केसमध्ये जेव्हा तो 3B भरतो तेव्हा त्या 3Bमध्ये फक्त इनवर्ड सप्लाय दाखवतो आणि त्याच्यावरती CGST ठेवणं आहे, HGST ठेवणं आहे. मग त्याची अमाऊंट इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला जमा होईल. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला ती अमाऊंट रिफ्लेक्ट होईल. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरबद्दल आपल्याला 49 सेशनमध्ये पुढे बघायचं आहे. ओके, पेमेंट कसं होतं हे 49मध्ये आहे. आता इनवर्ड सप्लाय कशाला म्हणायचं ते दिलं आहे. इनवर्ड सप्लाय इन रिलेशन टू अ पर्सन शाल मीन रिसिप्ट ऑफ गुड्स और सर्व्हिसेस ऑर बोथ वेदर बाय परचेस, ॲक्विजिशन और एनी अदर मीन्स. कुठल्याही प्रकारे गुड्स परचेस केल्यामुळे किंवा ॲक्वायर केल्यामुळे किंवा आणि कुठल्याही प्रकारे विथ और विदाउट कन्सिडरेशन ते गुड्स त्याला मिळतात, सर्व्हिसेस मिळतात, रिसिप्ट ऑफ गुड्स और सर्व्हिसेस, त्यावेळेस त्याला इनवर्ड सप्लाय म्हटलं जाईल. त्याच्या अगेन्स्ट कन्सिडरेशन दिलं जात असेल, कन्सिडरेशन न देताही ते गुड सर्व्हिसेस त्याला मिळत असतील तरी ते इनवर्ड सप्लायमध्ये येतील. झिरो रेट सप्लाय. आता हे डिफिनेशन IGST ॲक्टमधले. झिरो रेटेड सप्लाय मीन्स एनी ऑफ द फॉलोइंग सप्लाईज ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ, नेमली एक्सपोर्ट ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ, किंवा मग सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ टू अ सेज स्पेशल इकॉनॉमिक झोन किंवा स्पेशल इकॉनॉमिक झोन डेव्हलपर किंवा युनिट यांना ते सप्लाय केलं तर हे दोन्ही प्रकारचे सप्लाय हे झिरो रेट सप्लायमध्ये येतात. एक्झाम सप्लाय. एक्झाम सप्लाय याच्यावरती गव्हर्नमेंटकडे सेक्शन 11मध्ये पॉवर आहे. गव्हर्नमेंट नोटिफाय करेल काही गुड्स आणि सर्व्हिसेस त्यांची यादी, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा टॅक्स घेतला जाणार नाही, ते गुड्स आणि सर्व्हिसेस करमुक्त असतील. किंवा काही गुड्सवरती गव्हर्नमेंट नोटिफाय करेल नील रेट ऑफ टॅक्स. आणि काही गुड्स असे आहेत ज्याच्यावरती गव्हर्नमेंटला टॅक्स लावण्याचा GSTमध्ये अधिकार नाही. पेट्रोलियम प्रॉडक्ट, अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन, त्याला म्हणतात नॉन टॅक्सेबल सप्लाय. नॉन टॅक्सेबल सप्लायचे पण क्लॉज 78 मध्ये दिलं आहे की मीन्स अ सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ विच इज नॉट लेविएबल टू टॅक्स अंडर CGST ॲक्ट और अंडर IGST ॲक्ट. आता ह्या डेफिनेशनचा आपल्याला उपयोग होणार आहे सेक्शन 16मध्ये, 17मध्ये, 18मध्ये, 19, 20, 21मध्ये पुढे. त्याचा अर्थ जो आहे तो आपण क्लिअर करून घेतलेला आहे. हे 6 सेक्शन आहेत ITCचे. आणि रूल बघाल तुम्ही तर रूल 36 मध्ये तुम्हाला डॉक्युमेंटरी रिक्वायरमेंट काय, कंडिशन्सला ITC क्लेम करण्याकरता हे दिलं आहे. आपण जसं पहिले सुरुवातीला बघितलं की माझ्याकडे 100 रुपये मी टॅक्स कलेक्ट केला आणि 80 रुपये सप्लायरला टॅक्स दिलेला आहे, तर 100 मायनस 80 म्हणजे 20 काय आलं माझी लायबिलिटी. एवढं सोपं नाही आहे. हे आपल्याला रूल वाचल्यानंतर कळेल की तुम्ही जेव्हा 80 रुपीज तुम्ही जेव्हा ITC क्लेम करताय त्यावेळेस तुम्ही बघा रूल 36 प्रमाणे डॉक्युमेंटरी रिक्वायरमेंट्स, काही कंडिशन्स त्या जर सॅटिस्फाय होत असतील तरच तो 80 रुपयाचा क्लेम जो आहे तो ग्राह्य आहे, तो कायदेशीर आहे, तो लिगल आहे. आणि जर चुकीच्या प्रकारे ITC क्लेम केला गेला तर मग रूल 37मध्ये रिव्हर्सल ऑफ ITC इन केस ऑफ नॉन पेमेंट ऑफ कन्सिडरेशन, आणखीन एक रिव्हर्सलचा एक ऑप्शन आहे, तोही आपल्याला बघायचा आहे. हे रूल आहे तेवढे. सेक्शन 16 काय, इलिजिबिलिटी अँड कंडिशन्स फॉर टेकिंग इनपुट टॅक्स क्रेडिट. लॉमध्ये काय लिहिलं आहे, सेक्शन 16मध्ये काय लिहिलं आहे तुमच्या समोर आहे. एक सबसेक्शन आहे, सॉरी 2 समोर सेक्शन दिसत आहेत आणि त्यामध्ये A, B
एक्सप्लेनेशन सी डी आणि 3 प्रोव्हिजो आहेत. 3 प्रोव्हिजो आहेत. सेक्शन 1, सेक्शन 2. सेक्शन 2 मध्ये क्लॉज ए, क्लॉज बी, मग एक्सप्लेनेशन, मग सी डी, प्रोव्हिजो आणि मग सेक्शन 3, 4 सेक्शन आहेत सेक्शन 16 मध्ये. आता वन बाय वन बघूया आपण. दिसतंय कंप्लीट स्क्रीनवरती. सेक्शन 16 इलिजिबिलिटी आणि कंडिशन्स. पात्रता आणि अटी काय आहेत इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करण्याच्या. बरोबर आहे ना मराठीत. इलिजिबिलिटी म्हणजे पात्रता आणि कंडिशन म्हणजे अटी फॉर टेकिंग इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट कोणाला मिळेल? जो पर्सन GST ॲक्टमध्ये रजिस्टर आहे त्यालाच मिळेल. त्यामुळे त्याच प्रकारे सुरुवात आहे. एव्हरी रजिस्टर्ड पर्सन शॅल सब्जेक्ट टू सच कंडिशन्स अँड रेस्ट्रिक्शन्स ॲज मे बी प्रिस्क्राईब कुठे केलं आहे? रूल 36 मध्ये. अँड इन द मॅनर स्पेसिफाईड इन 49. जो RTC क्लेम करायचा आहे त्याची पद्धत, कशा प्रकारे RTC क्लेम करायचा आहे ते तुम्हाला सेक्शन 49 मध्ये सांगितलेलं असेल आणि रूल 36 मध्ये काही कंडिशन्स आणि रिस्ट्रिक्शन्स दिलेल्या असतील. त्याप्रमाणे एव्हरी रजिस्टर्ड पर्सन बी इंटायटल टू टेक क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स चार्ज ऑन एनी सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ. इथे त्यांनी सांगितलं आहे त्याला अधिकार मिळेल इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्याचा. पण पुढे काय दिलं बघा, विच आर यूज, असे गुड्स, अशा सर्व्हिसेस विच आर यूज ऑर इंटेंडेड टू बी यूज इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ हिज बिझनेस. जर बिझनेस करता गुड्स किंवा सर्व्हिसेसचा इनवर्ट सप्लाय होत नसेल तर त्याचा RTC मिळेल का, घेणं योग्य आहे का? त्याचं उत्तर नाही. And the said amount shall be credited to the electronic credit ledger of such person. आपल्याकडे 3 लेजर असणार आहेत. एक लायबिलिटी रजिस्टर. तुम्ही ज्यावेळेस महिन्याचा 3B जेव्हा फाईल करायला जाता तेव्हा त्यात आपण लायबिलिटी डिक्लेअर करतो. ती लायबिलिटी डिक्लेअर केली, CGST, AGST, IGST जे काय असेल ती, जेव्हा आपण रिटर्न फाईल करायला जाऊ तेव्हा तेवढी अमाऊंट त्या महिन्याच्या लायबिलिटी रजिस्टरमध्ये रेकॉर्ड होते, ट्रान्सफर होते. त्याच्या अगेन्स्ट इनवर्ट सप्लाय किती घेतला आहे त्या इनवर्ट सप्लायची जी अमाऊंट आहे ती क्रेडिट होते इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरमध्ये. आणि जर गरज असेल तर मग त्या रजिस्टर पर्सनला कॅश पेमेंट करावं लागत असेल तर तो पेमेंट करेल. जर त्याला गरज असेल पेमेंट करण्याची, त्याची लायबिलिटी पूर्णपणे भरण्यासाठी क्रेडिट सफिशियंट नसेल तर तो मग कॅश पेमेंट करेल. आणि तो जे कॅश पेमेंट करेल ते त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरमध्ये जमा होईल. आणि जेव्हा रिटर्नच्या प्रोसेसमध्ये पुढे जाऊन लायबिलिटी एक अमाऊंट आहे, सपोज 100 रुपीज, RTC अमाऊंट आहे 60 रुपीज, कॅश आहे 40 रुपीज. मग त्याला पुढे प्रश्न विचारला जाईल की तुम्ही तुमची जी काही क्रेडिट आहे ती उपयोग करू इच्छिता लायबिलिटी पे करण्याकरता? येस. कॅश तुम्ही वापरू इच्छिता तुमची लायबिलिटी पे करण्याकरता? ओके दिल्यानंतर, ॲक्सेप्टन्स दिल्यानंतर मग त्याच्या क्रेडिट लेजरमधनं तेवढी अमाऊंट कमी केली जाते. कॅश जेवढी असेल ती कॅश वापरली जाते. जर कॅश संपूर्ण वापरली गेली तर कॅश 0 होते. जर क्रेडिट संपूर्ण वापरलं गेलं तर क्रेडिट 0 होते. जर कॅश जास्त असेल तर मग त्यातनं आवश्यक तेवढी कॅश कमी केली जाते. जर क्रेडिट बस, आणि जो बॅलन्स आहे तो त्याच्या लेजरला जमा राहतो.
आलं लक्षात. यातनं कंक्लूड काय झालं, एव्हरी रजिस्टर्ड पर्सन सब्जेक्ट टू सच कंडिशन रूल 36 बघा, विदिन द टाईम आणि मॅनर सेक्शन 49 बघा, एंटायटल टू टेक ITC ॲडमिशिबल टू हिम सेड अमाऊंट टू बी क्रेडिटेड टू द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर ऑफ सच पर्सन. आपण सबसेक्शन 1 मध्ये महत्त्वाची गोष्ट, महत्त्वाचा मुद्दा समजून घेतलेला आहे. इथे उल्लेख आला सेक्शन 49चा. तर सेक्शन 49 मध्ये काय दिलेलं आहे, मॅनर स्पेसिफाईड फॉर क्लेमिंग इनपुट टॅक्स क्रेडिट. तो मॅनर कशा प्रकारचा आहे, तर ॲज सेक्शन 49 CGST ॲक्ट डील्स विथ द सेल्फ असेसमेंट ऑफ ITC क्रेडिटेड टू इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर and it also covered restrictions on utilization of IGST, CGST, SGST or UTGST credit for the purpose of payment of taxes provided that such inputs are used for the purpose of business only. आता ते इनपुट्स त्यांनी बिझनेस करता घेतलेले आहे. ओके. आता ज्या वेळेस एक व्यक्ती त्याच्या राज्यामध्ये एक मॅन्युफॅक्चरर आहे, काही गुड्स इनपुट्स घेतो आणि प्रोसेस करून एक फिनिश प्रोडक्ट बनवतो. त्याच्या इनवर्ड सप्लायमध्ये कुठला सप्लाय आहे, कुठला टॅक्स आहे, सॉरी टॅक्स कुठला आहे, CGST SGST. पण ज्यावेळेस तो राज्याबाहेर सप्लाय करतो तेव्हा त्याच्या आउटवर्डमध्ये टॅक्स येतो IGST. किंवा असंही पॉसिबल आहे, एखादा व्यक्ती राज्यामध्ये सप्लाय करतो आणि त्याचे काही इनपुट्स आहेत ते राज्याबाहेर नाही येतात. तो राज्याबाहेर काही सप्लाय करत नाही, राज्यामध्येच सप्लाय करतो, म्हणजे आउटपुटमध्ये CGST SGST आहे. आता तुम्ही टॅली रेंटवरती घेत असाल तर IGST पे होते त्याच्यावरती. मग तुम्ही ज्यावेळेस IGSTचं जेव्हा इनपुट टॅक्स क्रेडिट घ्यायला जाल तेव्हा कसं घ्याल, CGST आहे त्याच्या अगेन्स्ट आपण CGST ॲडजस्ट करतो. CGSTच्या अगेन्स्ट SGST ॲडजस्ट करता येत नाही, हे आपल्याला सेक्शन 49 सांगतो. आणि IGSTचं काय करायचं तेही आपल्याला सेक्शन 49 सांगतो. म्हणजे कुठल्या पद्धतीने, कशा प्रकारे, कुठले कुठले टॅक्सेस आहेत त्याचं क्रेडिट कसं घ्यायचं हे तुम्हाला सेक्शन 49 सांगतो. बघायचं पुढे आपल्याला. आता जस्ट या मुवमेंटला फक्त मी जेवढं गरजेचं आहे तेवढं सांगितलं आहे. रूल 36(1). ओके, रूल 36(1). डॉक्युमेंट कुठले पाहिजेत, जर तुम्हाला ITC क्लेम करायचं आहे, डॉक्युमेंट कुठले असले पाहिजेत. द इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अवेल्ड बाय रजिस्टर्ड पर्सन इन्क्लुडिंग द इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर ऑन द बेसिस ऑफ द फॉलोइंग डॉक्युमेंट्स नेमली. एक डॉक्युमेंट आहे 36(1) प्रमाणे डॉक्युमेंट असणार आहेत. इनवॉइस इश्यूड बाय द सप्लायर ऑफ गुड्स और सर्व्हिसेस ऑर बोथ इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 39. आता इथे कसा विषय काढला आहे बघा. आता इथे क्रेडिट कोण घेतो आहे, आता इथे क्रेडिट कोण घेतो आहे, ज्यावेळेस तुम्ही म्हणता रेसिपियंट, ज्यावेळेस म्हणता सप्लायर. आता सप्लायरचा जो इनवॉइस आहे त्याच्या अगेन्स्ट क्लेम कोण घेणार आहे, रेसिपियंट. मग इथे म्हटलं आहे रेसिपियंट. इथे बघा इथे काय म्हटलं बघा, अँड इनवॉइस इश्यूड बाय सप्लायर. म्हणजे इथे रेसिपियंटची गोष्ट झाली ना, रेसिपियंटला हा विचार करायचा आहे. मग इथे क्लेम कोण घेतोय, रेसिपियंट घेतोय. म्हणजे विषय चालला आहे रेसिपियंटचा, म्हणून सप्लायर म्हटलंय. म्हणजे हे सांगितलं जातं आहे रेसिपियंटला, हे लिहिलं गेलं आहे रेसिपियंटसाठी. क्रेडिट कोण घेणार आहे, रेसिपियंट. ज्यावेळेस लायबिलिटी जो पे करतो तो सप्लायर आहे, त्याला सप्लायरला सांगायचं आहे, त्यावेळेस सप्लायर म्हणतात. पण आता सप्लायर विषयी सांगतायत, पण सांगतायत कोणाला, रेसिपियंट. अँड इनवॉइस इश्यूड बाय सप्लायर. आता मी सप्लायर पण आहे, मी एका भूमिकेत सप्लायर पण आहे, पण ITC क्लेम घेताना माझी भूमिका रेसिपियंटची आहे, रेसिपियंट घेतो ITC क्लेम. अँड इनवॉइस इश्यूड बाय द सप्लायर ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 31. 31 मध्ये इनवॉइस कधी इश्यू करायचा, कशा प्रकारे इश्यू करायचा, त्यामध्ये कंटेंट कुठले कुठले असले पाहिजेत, त्या नियमाप्रमाणे इनवॉइस इश्यू केला आहे सप्लायरने, तो इनवॉइस रिसिपियंटकडे असला पाहिजे जर त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करायचा आहे. हा झाला फॉरवर्ड सप्लाय. जर तुम्ही RCM मध्ये म्हणजे रिसिपियंटनी जर RCM मध्ये काही टॅक्स पे केला असेल तर अॅन इनवॉइस इश्यूड इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 31(3)(f) मध्ये RCMची प्रोव्हिजन आहे, तिकडे
रिसिपेंटला पेमेंट केलं किंवा मग 30 दिवस 60 दिवस जे काही पिरियड आहे त्या पिरियडमध्ये त्याचा टॅक्स भरण्याची जबाबदारी रिसिपेंटवरती येते. मग रिसिपेंट त्याचा सेल्फ इन्व्हॉइस बनवतो. इन्व्हॉइस बनवायचा, त्याचं पेमेंट करायचं. पेमेंट केलेलं असेल तर त्याचा RTC क्लेम करतो. तुम्ही पेमेंट करा आणि सेल्फ इन्व्हॉइस तुमच्याकडे ठेवा की तुम्ही कुठल्या डेटला तो सप्लाय रेकॉर्ड केला होता, त्याच्यावर RCMच्या प्रोव्हिजनप्रमाणे लायबिलिटी आलेली आहे. डेबिट नोट. डेबिट नोट इश्यूड बाय सप्लायर इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ 34. ही डेबिट नोट कुठली आहे लक्षात घ्या. रिसिपिएंटला कुठल्या डेबिट नोटवरती RTC मिळेल? नाही, लक्षात घ्या. ही डेबिट नोट कशा प्रकारची आहे? RTC क्लेम करण्याकरता आहे. ही डेबिट नोट RTC क्लेम करण्याकरता आहे. डेबिट नोट इश्यूड बाय सप्लायर आणि ती सप्लायरने केलेली आहे. रिटर्न केलेले गुड्स नाही तिथे. बघा, मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितला होता की जर सप्लायर काही गुड्स किंवा सर्व्हिसेस सप्लाय करतो आणि त्याची जर का पुढे जाऊन कॉस्ट कमी झाली तर सप्लायर करता क्रेडिट नोट, पण कॉस्ट वाढणार असेल तर सप्लायर करता डेबिट नोट. मग इथे डेबिट नोट इश्यूड बाय सप्लायर आहे, कॉस्ट वाढलेली आहे. म्हणजे तुम्ही अगोदर समजा 100 रुपयाला एखादी वस्तू घेतली होती, तिची कॉस्ट 110 होती, पण त्यांनी चुकून 100 लावली आणि नंतर त्यांनी 10 रुपये जे कमी लावले गेले त्याच्यावर त्यांनी 10 रुपयाची डेबिट नोट इश्यू केली आणि तुम्हाला सांगितलं की हा माझा इन्व्हॉइस चुकला आहे, अमाऊंट चुकली आहे, म्हणून मी तुम्हाला सप्लिमेंटरी इन्व्हॉइस डेबिट नोट अमाऊंट वाढवून पाठवतोय. तुम्हाला त्याच्यावरती 10 रुपये एक्स्ट्रा द्यायचे आणि त्याचा टॅक्स पण द्यायचा. तो टॅक्स तुम्हाला क्लेम करण्याकरता डेबिट नोट पाहिजे. आपण आता रिसिपेंटला RTC क्लेम करण्याकरता डॉक्युमेंट कुठले पाहिजे हे बघतोय. जर मी रिसिपेंट आणि मी टॅक्स दिला आहे म्हणून मी डेबिट नोटच्या अगेन्स्ट टॅक्स मागतोय ना, क्रेडिट मागतोय, क्लेम करायचं आहे मला, मग माझ्याकडे डेबिट नोट पाहिजे. ती रिसिपेंट मी आहे तर माझ्याकडे डेबिट नोट पाहिजे. कस्टममध्ये डॉक्युमेंट आणले तर कस्टममध्ये टॅक्स कलेक्ट केला जातो. गुड्स इम्पोर्ट केल्यावरती कस्टम ड्युटी पे करायला लागते, प्लस कस्टम ड्युटी प्ले केल्यावरती तेवढंच गव्हर्नमेंट तेवढाच टॅक्स घेत नाही, IGST पण घेतं इन्व्हॉइस सप्लाय केल्याबद्दल. कस्टम ड्युटीचं क्रेडिट मिळत नाही. कस्टम ड्युटीचा उपयोग कॉस्ट, देशातली कॉस्ट आणि देशाबाहेरनं कुठले गुड्स आले त्याची कॉस्ट मेंटेन करण्याकरता कस्टम ड्युटी असते. मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे कस्टम ड्युटी का लावतात, सांगितलं आहे. सपोज तुम्हाला एक लॅपटॉप घ्यायचा आहे, त्या लॅपटॉपची भारतामध्ये किंमत आहे 40,000 प्लस GST. आता तो जर का लॅपटॉप तुम्ही इम्पोर्ट केला तर तुम्हाला पडणार आहे 30,000 रुपीजला. आणि जस्ट तुम्ही ऑनलाईन गेलात, बघितला, एक वेगळी वेबसाईट आहे, ते आपल्याला इम्पोर्ट करण्याकरता सगळ्या गोष्टी पाठवतात, किंवा तुम्ही कुठल्याही पद्धतीने एक तयारी केली की आपण दुसरीकडनं. आता माझे काही मित्र आहेत ते अशा काही वस्तू आणतात, फर्निचर वगैरे त्यांनी चायनामधनं मागवलं, त्यांच्या ऑफिस करता घराकरता फर्निचर आणलं. मग ते फर्निचर चायनामधनं समुद्रमार्गे मुंबईला येतं. मग मुंबईला कस्टममधनं त्यांनी एक एजंट ठेवला होता, त्याला डॉक्युमेंट दिलं की हे माझे डॉक्युमेंट आहेत, माझ्या नावावरती हा मटेरियल येईल, मी बुक केलं आहे, पेमेंट केलेलं आहे मी चायनाच्या सप्लायरला, तो गुड्स पाठवेल, ते गुड्स तुम्ही कलेक्ट करा आणि मला आणून द्या. मग ते त्याच्या एजंटने त्याच्या घरपोच पाठवले त्याचं फर्निचर. आता या केसमध्ये त्या फर्निचरची जी कॉस्टिंग होती ती अतिशय कमी होती. त्यांना चायनामध्ये जाऊन त्यांनी ते फर्निचर बघितलं, म्हणजे त्याने एक घर बांधलं, त्या घरामध्ये त्यांना मोठं घर बांधलं, त्यात त्यांना फर्निचर जे लावायचं होतं, म्हणजे 3 फ्लोअर बांधले, 3 फ्लोअर 3 भावांकरता त्यांनी बांधले आणि त्या 3 फ्लोअरसाठी त्यांना सेम फर्निचर पाहिजे होतं. बाथरूममध्ये काय गोष्टी पाहिजेत, बेडरूममध्ये काय गोष्टी पाहिजेत, किचनमध्ये काय गोष्टी पाहिजेत, हॉलमध्ये पाहिजेत, या सगळ्या काही साईजच्या पाहिजेत, कशा प्रकारच्या पाहिजेत, हे सगळं त्यांनी प्लॅनिंग केलं. काही साईजमध्ये काय आपल्याकडे जागा कशी आहे हे सगळं बघितलं आणि मग त्या वस्तू इंडियन मार्केटमध्ये काय कॉस्टला पडतात हे बघितलं.
आणि मग त्यांना असं माहिती मिळाली की ह्याच्यापेक्षा अर्ध्या किमतीमध्ये चायनामध्ये मिळतात, आपण चायनामध्ये जाऊ आणि आणू. मग चॉईस कोण करणार? मग ते गेले चायनामध्ये, त्यांनी पासपोर्ट वगैरे सगळं यूज करून पाहिलं, चायनामध्ये गेले, जाऊन त्या वस्तू बघितल्या, तरी पण त्यांची कॉस्ट इंडियाच्या कॉस्टपेक्षा कमी होणार होती म्हणून ते गेले. त्यांनी त्या वस्तू चूज केल्या, त्या इम्पोर्ट केल्या. त्या इम्पोर्ट केल्यानंतर त्यांच्या घरी आल्या. ह्या केसमध्ये पण त्यांनी जे 20 लाखाचं परचेस केलं ते त्यांना भारतामध्ये, जर भारताच्या कुठल्याही फर्निचर दुकानात परचेस केलं असतं तर त्यांना त्या दुप्पट किमतीला पडत होत्या. 20 लाख त्यांना त्याची किंमत झाली. ते त्यांना जर का इथेही घेतलं असतं त्याचं म्हणणं की आम्हाला 30 लाखाच्या खाली मिळालंच नसतं. जो त्यांचा खर्च झाला जाण्यामध्ये धरून त्यांना 20 लाखाला पडलं असं ते म्हणतात. म्हटलं कस्टम ड्युटी ती इन्क्लुडिंग म्हणतात, ती भरून. ते रिअल एक्झाम्पल आहे आणि त्यांचं तेवढं बजेट होतं, तेवढे श्रीमंत होते, त्यामुळे त्यांनी ते केलं. म्हणून मला या गोष्टी कळल्या. मी त्यांना विचारलं किती अमाऊंट होती, किती कस्टम ड्युटी लागली, कशा वगैरे तुम्ही गेलात, हे सगळं मला त्यांनी सांगितलं. आता कस्टममध्ये काय होतं की जर का त्याची किंमत, जो लॅपटॉप तुम्हाला घ्यायचा आहे त्याची किंमत जे तुम्हाला 30,000 पडते, 30,000 ह्याची कॉस्टिंग होते, तर तुम्हाला कस्टममध्ये ना गव्हर्नमेंट आणखीन 10,000 रुपये अमाऊंट रेज करते आणि ह्याची अमाऊंट तुम्हाला 40,000 वगैरे होत असेल तर तुम्ही इम्पोर्ट मग करणार नाही. कस्टमचं काम हे आहे. कुठल्याही कंट्रीमध्ये ज्यावेळेस त्यांच्या देशामधले लोक दुसऱ्या देशामधून ज्यावेळेस काही गुड्स इम्पोर्ट करतात तेव्हा त्या कंट्रीमधले जे बिझनेस असतो ते बिझनेस धोक्यात येऊ नये म्हणून तुम्ही जे इम्पोर्ट कराल तर तुम्हाला इम्पोर्ट चार्ज लागेल, कस्टम ड्युटी. एक्सपोर्ट ड्युटी पण असते. जर तुमच्याकडे भारतामध्ये साखर आहे ती तुम्हाला एक्सपोर्ट करायची, जास्त कॉस्ट मिळणार आहे, इथे विकून कमी कॉस्ट मिळणार आहे, कोण इथे विकणारच नाही. म्हणजे इथल्या लोकांना काही वस्तू मिळणार नाही, कारण की जर जास्त पैसे मला मिळतात, मी बोलेन की मी एकट्याने विकून काय होणार आहे, एवढे लोक आहेत ना, हजारो लोक आहेत, असं करून प्रत्येक म्हणून बाहेरच विकेल. आणि मग इथल्या लोकांच्या गरजा ज्या आहेत आणि सप्लाय नसेल, सप्लाय जर कमी झाला तर कांद्याचा भाव किती होतो बघितलं आहे आपण, बघतो ना आपण. डाळी किंवा तांदळाचे किंवा डाळी किंवा कांद्याचे भाव कसे वाढले ते बघितलं आपण. सेम मग गव्हर्नमेंट काय करतं, आपल्या इकडे सामान जे उपलब्ध आहे किंवा जे उपलब्ध सामान विकलं गेलं पाहिजे म्हणून मग कस्टमचा उपयोग करतो. एक्सपोर्ट होऊ नये मग इतका चार्ज लावायचा की इथे विकलात व्यापारी मजबूर झाले पाहिजे, बाहेर यांना विकून द्यायचं, इथेच विका. त्याला कस्टमर मिळतोय, जेवढी अमाऊंट सांगतोय कस्टममध्ये चार्ज लागला ती अमाऊंट अजून पुढे गेली पाहिजे. मग तो बोलत नाही मला परवडत नाही, कस्टम चार्ज खूप जास्त आहे, मी एक्सपोर्ट नाही करणार. आणि इम्पोर्ट करायला जाईल तेव्हा इम्पोर्ट करायला जी कॉस्ट आहे प्लस कस्टम ड्युटी ही ते जास्त होईल. तुम्ही बोलायला नको तो लॅपटॉप, इथे आपल्याला त्याचे कमी किमतीत मिळतो आहे. पण जर तुम्ही एखादी अशी गोष्ट आहे जी भारतामध्ये उपलब्ध नाही आहे तर मग त्याच्यावरती अव्वाच्या सव्वा कस्टम ड्युटी नसते, पण GST लागतो. तो IGST आहे. ते एक बिल ऑफ एंट्री बनते, एक डॉक्युमेंट बनतं ज्यामध्ये कस्टमच्या ॲक्टप्रमाणे रूलप्रमाणे आणि त्याच्यावरती किती IGST पे केलं आहे हे दिलेलं असतं. आणि जो IGST कस्टममध्ये पे करतो, जर एखादा व्यक्ती त्याच्या बिझनेस करता तो इन्व्हर्ट सप्लाय घेत असेल तर त्याला त्याचा जो टॅक्स पे केला आहे तो त्याच्या 2B रिफ्लेक्ट होतो. 2A पण येतो, 2B पण येतो आणि त्याचा तो क्लेम करू शकतो. पण डॉक्युमेंटरी रिक्वायरमेंटच्या आपल्या या यादीमध्ये बिल ऑफ एंट्री किंवा एनी सिमिलर डॉक्युमेंट जे प्रिस्क्राईब केलं आहे कस्टम ॲक्टमध्ये ते त्याच्याकडे पाहिजे. ओके. इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटरला जर का काय टॅक्स ट्रान्सफर करायचं आहे दुसऱ्या ब्रँचला तर तो डेबिट नोट किंवा कुठे डॉक्युमेंट इश्यू करत असेल ते डॉक्युमेंट रिसिपेंटला ज्याला तो टॅक्सचा क्लेम घ्यायचा आहे त्याकडे ते डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. इथपर्यंत क्लिअर झालं आहे? जसं आपल्याकडे GSTR 1 आहे तसं आपल्याकडे GSTR 2 म्हणजे तुम्ही जो इन्व्हर्ट सप्लाय घेतला आहे तो GSTR 2 लॉमध्ये आहे, ॲक्टमध्ये आहे. पण सध्या
तो GSTR 2 रजिस्टर्ड पर्सन, टॅक्सेबल पर्सन हे फाईल करत नाहीत, तो स्थगित केला गेला. GSTR 2 करण्याची ॲक्च्युली प्रोव्हिजन होती, पण ती वापरली जात नाही. आपण टॅलीमध्ये बघतो GSTR 2 आहे, पण तो फाईल नाही करत आपण. तो फाईल करायचा होता ॲक्च्युली, तो फाईल करायचा होता. तुम्हाला थोडं सांगतो बघा आता कसं आहे. GSTR 1 कोण फाईल करतो? सप्लायर. बरोबर. तुम्ही सप्लायरच्या भूमिकेमध्ये असाल, तुम्ही GSTR 1 फाईल कराल. हा GSTR 1 फाईल केल्यानंतर याची डेट आहे 11. ही डेट जी आहे ही लॉमध्ये 10 होती. 10, 11 नाही तर 10. 10th GSTR 1 करा. त्यानंतर 15 तारखेला 15th GSTR 2 करा. 15th ओके. त्यानंतर पुढे 20th GSTR 3 करा. 1, 2 आणि 3. आता GSTR 1 केला तर GSTR 1 केल्यानंतर पुढे GSTR तुमच्या 2मध्ये तुम्ही काय तर बघता ना, GSTR 2A मध्ये रिफ्लेक्ट होईल की GSTR 1 आपल्या सप्लायरने जो काय फाईल केला आहे त्याप्रमाणे 2A मध्ये रिफ्लेक्ट होईल. आता जर 2A मध्ये इनवॉइस तुमचा तुमचा इनवॉइस जर का अपलोड झालेला नाही आहे, फर्निश झालेला नाही आहे, रिसिपियंट जर तुम्ही आहात आणि तुम्ही बघता, तर मग तुम्ही त्याचा जो इनवॉइस आहे तो तुम्ही अपलोड करू शकत होता. तो अपलोड केल्यानंतर तुमच्या सप्लायरच्या GSTR 1A मध्ये तो दिसणार होता. GSTR 1A मध्ये. आणि 2A मध्ये जर का इनवॉइस तो आला तर तुम्हाला तो ॲक्सेप्ट करायचा होता. आणि जर असा इनवॉइस आला जो रिसिपियंट म्हणून तुमचा सप्लायर नाही आहे तर तुम्हाला तो रिजेक्ट करायचा होता. आयदर तुम्ही ॲक्सेप्ट करा, रिजेक्ट करा, आणि जर सप्लायरने तुमचा इनवॉइस अपलोड केला नाही तर तुम्ही तो तिकडे रेकॉर्ड करा आणि GSTR 1A मध्ये त्याच्याच दिसेल. मग तो ॲक्सेप्ट करेल, मग तुमचा 2A अपडेट होईल. तुमच्या 2A मध्ये तुमच्या सप्लायरने 9 इनवॉइस टाकले, एक तो विसरला. मग GSTR 1 त्यांनी फाईल केला आहे, 10वा इनवॉइस तो टाकू शकत नाही. मग रिसिपियंट त्याला बोलेल 9 इनवॉइस टाकले, 10वा कुठे? तो बोलेल माझ्याकडे विसरून गेला आहे, राहून गेला आहे, किंवा त्याने जे इनवॉइस अपलोड केलेत त्यामध्ये अमाऊंट मिस्टेक आहे. कुठल्याही प्रकारचं करेक्शन जर का करणं गरजेचं असेल तर मग ते 11 ते 15 तारखेपर्यंत रिसिपियंटनी त्याच्यावरती ॲक्शन घेणं, हे करण्याकरता 11 ते 15 हा पिरियड दिला होता. म्हणजे रिसिपियंटच्या अकाउंटंटनी बघायचं की आपण जे परचेस केलेत सप्लायरने ते इनवॉइस अपलोड केले की नाही केले. जर अपलोड केलेले नसतील तर मग आपण मॅन्युअली ते टाकायचे, आणि ते टाकल्यानंतर मग 15 तारखेपर्यंत सप्लायरचा ॲक्सेप्टन्स घ्यायचा की ही अमाऊंट आम्ही तुला दिली आहे, तू मान्य करतोयस ना, तुला हा टॅक्स भरायचा आहे, तो मान्य करतो. म्हणजे तेवढा ITC जेवढा तुमच्याकडे तुमच्या रिसिपियंटनी टाकला आहे किंवा तुम्ही टाकून त्याने ॲक्सेप्ट केला आहे, तेवढा तुमचा ITC GSTR 2 मध्ये तुमच्याकडे आहे, तो 2A प्रमाणे फायनल होईल. मग GSTR 1 मध्ये तुमची लायबिलिटी किती होती? तुम्ही रिसिपियंटच्या भूमिकेत आता आहात, पण तुमची पण लायबिलिटी आहे. सपोज तुमची लायबिलिटी 100 आहे आणि तुमचा ITC ॲक्सेप्ट करून 70 झाला आहे, तर तुम्हाला GSTR 3 मध्ये 30 रुपीज भरायचे आहेत. पेमेंट करा, GSTR 3 फाईल करा, विषय संपला. असं ॲक्च्युली सिस्टम अशी होती. पण GSTR 2 अपलोड होत नाही. मग GSTR 2 काय करतो आपण आता गरज नसल्यामुळे.
आपल्याला 2A ते येतो, पण जे माझे इन्व्हॉइस आलेले नाही आहेत त्या इन्व्हॉइसचं काय करायचं? ते सप्लायरला सांगायला लागतं ते इन्व्हॉइस तू भरलेले नाहीत, आणि जर का ते इन्व्हॉइस सप्लायरला कम्युनिकेटच झाले नाही त्याचा RTC प्रोव्हिजनल बेसिसवरती गव्हर्नमेंटने अलाउड केला होता घ्या. कारण गव्हर्नमेंटकडे GSTR 2 त्यांच्या सिस्टीममध्ये जे टेक्नॉलॉजीमध्ये बसवू शकला नाही, त्यामुळे गव्हर्नमेंटला GSTR 2 स्थगित करायला लागला. एक म्हणजे गव्हर्नमेंटचा प्रॉब्लेम होता, आणि दुसरा म्हणजे मार्केटचा पण प्रॉब्लेम होता की आम्ही धंदे सोडून GSTR 1मध्ये काय आलं आहे काय राहिलं आहे हे टाकत बसू, आमच्याकडे अशा प्रकारचे स्किल पर्सन कामाला नाहीत. छोट्या व्यापाऱ्यांनी हे सांगितलं की आमच्याकडे या प्रकारचे स्किल पर्सन कामाला नाहीत, आम्ही डेटा आमचा रिटर्न करण्याकरता CA कडे पाठवतो, आणि CA म्हणतो की एवढ्या जर का आम्हाला सप्लायरनी अपलोडच नाही केलं, कुठला सप्लायर अपलोडच नाही करणार, सगळं रिसिपिएंटला अपलोड करायला लागेल, सप्लायर फक्त ॲक्सेप्ट करेल. तेवढी मॅनपॉवर जर का वापरायची असेल तर एका रिटर्नचे जे 1,000 रुपये होतात किंवा 1,500 रुपये होतात ते 5,000 रुपये एका रिटर्नचे होतील. म्हणजे दर महिन्याला रिटर्न करण्याचे 10,000, आणि मॅक्झिमम कमीत कमी कॉस्ट रिटर्न करण्याकरता वर्षाला 1,00,000 रुपये वगैरे वगैरे CA सांगायला लागले. जे काम वॅटमध्ये 10-20,000 होतं ते GSTमध्ये 1,00,000 रुपये पाहिजे रिटर्नचे. म्हणजे GST किती आमचं नुकसान करणार आहे, अशा प्रकारचा एक मेसेज गेला व्यापाऱ्यांमध्ये की GSTR 2 भरायचा म्हणजे काय, नुसतं फक्त ॲक्सेप्ट करायचं काम नाही आहे, जर त्यांनी चुकीचे इन्व्हॉइस टाकले ते अपडेट करा. हे सगळं बघणार कोण? म्हणजे हे बघायला जर तुम्ही तुमच्याकडे अकाउंटंटला एक काम गोष्टी शिकवल्या त्याचं काम वाढेल, म्हणजे तिकडे 1 माणसाचं काम 2 माणसाचं काम लागेल. पैसा आणि माणसं ही दोन्ही पाहिजेत, आणि ती पण स्किल पर्सन पाहिजेत काय करायचं. त्यामुळे GSTR 2 स्थगित झालेलं आहे. GSTR 2मध्ये काम होत नाही, आणि मग गव्हर्नमेंटनी 3 आता बंद करून मग तिकडे तात्पुरता म्हणून 3B आणला होता, पण आता 3Bच कायम झाला. आता 2 आपण करत नाही, 3च्या ऐवजी 3B करतो. असं आपण कधी बघितलं नाही ना की 3B कशाला, 1 आहे तर 1, 2, 3, 2 आपण टॅलीत बघतो 2, पण पोर्टलला 2A का? आता आपल्याकडे GSTR 1, 2A आणि 3B असे काय नाव आहेत, असे काय नंबर आहेत. नियमाप्रमाणे GSTR 1 होता, GSTR 2 होता आणि GSTR 3 होता, पण 2चं जे काय त्यांची प्रोसेस होती ती फेल गेली. सप्लायर रिटर्न वेळेवर करतच नाहीत, 3-3, 4-4 महिने करतच नाहीत. GSTR 1 जर 4 महिने भरला गेला नाही तर 2 कुठनं भरणार रिसिपिएंट, मला सांगा तुम्ही. म्हणजे रिसिपिएंटने काय सगळे इन्व्हॉइस स्वतः अपलोड करायचे. जर GSTR 2 असतं तर काय करायला लागलं असतं, तुमचा GSTR 1 तुम्ही समजा सप्लायर आहात, तुम्ही ज्याचा GSTR 1 भरत नाही काही कारणास्तव, तर ते सगळे डेट आली 11 तारीख, रिसिपिएंटला इन्व्हॉइस दिसत नाही, मग ते सगळे इन्व्हॉइस टाका. जर डिस्ट्रीब्युटर 50 इन्व्हॉइस घेतलेले आहेत तर टाकण्याचं काम सप्लायरचं आहे, अननेसेसरी बर्डन त्याच्यावर येणार. मग सगळे लोक काय बोलणार, मी माझा GSTR 1 भरणारच नाही, सगळ्यांनी आपल्या GSTR 2A मध्येच टाका, त्यांनी 2 मध्येच टाका, मी 1A मध्ये ॲक्सेप्ट करतो. जबाबदारी झटकण्याचं काम जे आहे ते त्यातनं निर्माण होतं ना. दिलाय कशा करता की जर त्याची जबाबदारी कमी पडली तर तुम्ही भरा, पण जे असे बेजबाबदार लोक आहेत जे वेळ रिटर्न फाईल करत नाहीत त्यांच्या रिसिपिएंटनी कुठे जायचं, काय करायचं. आपल्याकडे एवढं सगळं स्ट्रिक्ट आहे की चला सगळे लोक अगदी 10ला रिटर्न अपलोड करणार म्हणजे करणारच, अशी सिस्टीम नाहीच आहे. तेवढा अवेअरनेस, तेवढंच टेक्नॉलॉजीचं स्किल, आणि तेवढी टेक्नॉलॉजी GST पोर्टलला पण बंदी गेली नाही. त्यामुळे GSTR 2 जो आहे तो काय इम्प्लिमेंट झाला नाही. प्लॅनिंग होतं पण ते प्लॅनिंग काय इम्प्लिमेंट होऊ शकलं नाही. त्यामुळे आता फायलिंग ऑफ GSTR 2 हॅज बीन डेफर्ड, हे डेफर्ड केलेलं आहे. 36(2) काय सांगत होता की इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अवेल्ड बाय रजिस्टर्ड पर्सन ओनली if all the applicable particulars as specified in the provision of chapter 6 are contained in the said document and the relevant information as contained in the said document is furnished in form GSTR 2. GSTR 2 भरत नाही आपण.
आता आपल्याकडे बघा पुढे जाऊन (36)(3) नो इनपुट टॅक्स क्रेडिट shall be availed by registered person in respect of any tax that has been paid in pursuance of any order where any demand has been confirmed on account of any fraud, willful mismanagement or suppression of fact. आता एखाद्या व्यक्तीवरती त्यांनी आता ज्यावेळेस पुढे जाऊन काय लोकांना डिमांड किंवा काय गव्हर्नमेंट मागवेल, अगोदर तुम्ही रिटर्न फाईल केला आहे, त्यात तुम्ही चुकीची माहिती भरली आहे, फ्रॉड, विलफुल मिसस्टेटमेंट, जाणीवपूर्वक तुम्ही चुकीचा टॅक्स क्लेम केला आहे, फ्रॉड केला आहे, तर त्या केसमध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट त्या व्यक्तीला दिला जाणार नाही. नो इनपुट टॅक्स क्रेडिट, त्यांनी इनपुट टॅक्स घेऊ नये ॲज पर सेक्शन 36(3). 36(4) मध्ये बघा आता ITC रिस्ट्रिक्टेड 20%, 10%, 5%. आता जो GSTR 2 ज्यावेळेस गव्हर्नमेंटने काय केला, डेफर्ड केला, त्यावेळेस गव्हर्नमेंटला असं वाटलं की GSTR 2 आपण इम्प्लिमेंट करू शकू, पण आत्ता तुम्ही टाईम बिंग रेसिपियंटला सांगितलं की तुम्ही प्रोव्हिजनल बेसिसवरती ITC क्लेम करा. पहिल्यांदा असं होतं 17-18 मध्ये जो ITC तुमचा आहे, इनवर्स सप्लाय तुम्ही घेतला आहे, तर तुमच्याकडे इनवॉइस आहे, तुम्ही त्याप्रमाणे तो जो काही सप्लाय घेतलेला आहे, गुड्स घेतलेत, तुम्ही गुड्स रिसिव्ह केलेत, तुम्ही ITC क्लेम करा. त्यानंतर GSTR 2 डेफॉल्टच झाला, मग गव्हर्नमेंटने असा नियम बनवला की इनपुट टॅक्स क्रेडिट टू बी अवेल्ड. आणि जसं आपण आता 2A बघतोय तसा 2A पहिल्या वर्षामध्ये दिसत नव्हता, नंतर त्यांनी 2A दाखवायला सुरुवात केली. 2A मध्ये समजायला लागलं की रिसिपियंटला की आपल्या कुठल्या सप्लायरनी कुठले इनवॉइस फर्निश केलेत, किती टॅक्स जमा झाला आहे आपल्या नावाने घेतलेला, हे त्याला कळायला लागलं. मग त्याच्यानंतर हा जो रूल आहे 36(4) हा इम्प्लिमेंट झाला की या रूलप्रमाणे इनपुट टॅक्स क्रेडिट टू बी अवेल्ड बाय अ रजिस्टर्ड पर्सन इन रिस्पेक्ट ऑफ इनवॉइसेस और डेबिट नोट द डिटेल्स ऑफ विच हॅव नॉट बीन फर्निश बाय द सप्लायर. जर सप्लायर ते फर्निश करत नाही, GSTR 1 भरला जातो, तो 37(1) प्रमाणे आउटवर्ड सप्लाय फर्निश केला जातो. शॅल नॉट एक्सीड, जेवढा सप्लायरने जर फर्निश केलेलं नाही आहे तर इनपुट टॅक्स क्रेडिट तुम्ही जो क्लेम करताय तो पहिले 20%, मग 10%, आता 5%चा नियम केला की जो ITC क्लेम कराल, जर सप्लायरने इनवॉइस अपलोड नाही केले तर तुम्ही सगळा ITC प्रोव्हिजन म्हणून घ्यायचा नाही. जेवढा सप्लायरने अपलोड केलेत आणि काही अपलोड केलेले नाही आहेत, तर जे अपलोड केलेले नसतील त्यासाठी जेवढे अपलोड झालेत प्लस 5% एवढा ITC तुम्हाला, जेवढा इलिजिबल ITC आहे, इलिजिबल ITC जेवढा आहे इन रिस्पेक्ट ऑफ इनवॉइसेस ऑफ डेबिट नोट द डिटेल्स ऑफ विच हॅव बीन फर्निश बाय द सप्लायर. सप्लायरने जे फर्निश केलं आहे तुम्ही कॅल्क्युलेट करा की तुमचा इलिजिबल ITC किती आहे, आणि मग इलिजिबल ITC आहे पण सप्लायरने अपलोड केलेलं नाही आहे तर तुम्हाला जेवढा इलिजिबल आहे प्लस 5% सब्जेक्ट टू मॅक्झिमम इलिजिबल किती होईल ते बघा. पहिले गव्हर्नमेंटनी ऑक्टोबरपासून हा नियम चालू केला, 2019ला ऑक्टोबरपासून, तेव्हा 20% ठेवले. मग नोटिफिकेशन दुसरं एक काढलं, मग डिसेंबर, मग जानेवारीपासून हे 20%चे 10% झाले, जानेवारी 19पासून, म्हणजे हे जानेवारी 20पासून, आत्ता जानेवारी 21पासून 5% झाले. 1 ऑक्टोबर 19ला 9 ऑक्टोबर 19 नोटिफिकेशन आली, ऑक्टोबरला सप्लाय चालू आहे, 9 ऑक्टोबरला आली. मग ऑक्टोबरला तुम्ही जेव्हा क्लेम कराल तेव्हा 20%हून जास्त क्लेम नाही. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 20% क्लेम मिळाला तरी पण लोकांना काही फरक पडत नव्हता. हे गव्हर्नमेंटला कळलं की 20% आपण खूप दिले. मग 1 जानेवारी 20पासून आपण कमी करायला पाहिजे, म्हणून त्यांनी 26 डिसेंबर 19ला काय केलं, 20%चे 10% केले. 1 जानेवारीपासून नियम नवीन लागू झाला. 1 जानेवारी 20पासून ITC जेवढा इलिजिबल आहे 2A मध्ये आला आहे, प्लस प्रोव्हिजनल बेसिसवरती 10% एक्स्ट्रा मिळतील. आणि 2021पासून, कारण आता 22 डिसेंबर 2020ला गव्हर्नमेंटने नोटिफाय केलं
की प्रोव्हिजनल बेसिसवरती 5%च मिळेल. प्रोव्हिजनलचा अर्थ काय लक्षात घ्या पहिले. आपण जेव्हा म्हणतो प्रोव्हिजनल बेसिसवरती, त्या प्रोव्हिजनलचा अर्थ असा आहे की फायनल नाही आहे. या प्रोव्हिजन म्हणतो ना आपण. एखाद्या सर्टिफिकेट द्यायचं आहे तर काही प्रोसेस बाकी आहेत, पण आता प्रोव्हिजनल बेसिसवरती सांगितलं जातं की प्रोसेस बाकी आहेत आणि ह्या व्यक्ती हे सर्टिफिकेट मिळण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. त्यामुळे हे फक्त आम्ही सर्टिफाय करतो की येस हा जर एलिजिबल झाला आमच्या प्रोसेसमध्ये ह्याचा नंबर आला तर याला फायनल सर्टिफिकेट मिळू शकतं. हे काय दिलं आहे सर्टिफिकेट, प्रोव्हिजनल सर्टिफिकेट. लक्षात ना. तसं गव्हर्नमेंटनी टॅक्स त्यांना मिळाला आहे, सप्लायरने टॅक्स दिला आहे आणि इनवॉइस अपलोड केला आहे. मग जे इनवॉइस अपलोड झालेत तो तुमचा ITC काय गव्हर्नमेंटकडे, तो तुमचा टॅक्स गव्हर्नमेंटकडे पोचला आहे. पण नियमामध्ये तो तुमचा इलिजिबल ITC आहे तर तुम्ही तो घ्या आणि बाकी अजून पोचायचा आहे तो तुम्ही प्लस 5% घेऊन तो तुम्ही घेऊ शकता एक्स्ट्रा. तो गव्हर्नमेंटला मिळालेला नाही अजून, पण तरी गव्हर्नमेंट तुम्हाला मेहरबानी म्हणून 5% क्लेम देते. जेव्हा सप्लायर अपलोड करेल तेव्हा तुम्ही 5% घेतले त्याच्या अगेन्स्ट, बाकीची अमाऊंट तुम्ही क्लेम करू शकता. आता अशा प्रकारे काय प्रोव्हिजन केल्यानंतर किंवा आता असं झालं की आता ही प्रोव्हिजन ॲप्लिकेबल नाही आहे, पण मागच्या वेळेला सगळं लॉकडाऊन झालं त्यावेळेस गव्हर्नमेंटनी 2020मध्ये तो नियम लागू केला. जानेवारीपासून फेब्रुवारीमध्ये ॲप्लिकेबल झालं. मार्चला 22पासून मग सगळं परिस्थिती बिघडत गेली, मार्केट बंद झालं. मग गव्हर्नमेंटने काय सांगितलं की त्यांचा रिटर्न बाकी आहे फेब्रुवारीचा. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल तुम्ही सगळे रिटर्न करा. तुमच्याकडे जे इन्व्हॉइस सगळे तुम्ही अपलोड करा, थोडी क्लेम करा आणि ज्यावेळेस तुम्ही सप्टेंबर रिटर्न फाईल कराल 3B त्यावेळेस क्युम्युलेटिव्ह ॲडजस्टमेंट करा. एकत्रितपणे विचार करा की एप्रिलला मी जास्त क्लेम घेतला आहे तो माझा कमी असायला पाहिजे कारण सप्लायरने काही इन्व्हॉइस अपलोड नाही केलेत. ऑगस्टला मार्केट चालू झालं, सप्टेंबरला फाईल करायचं आहे तर सप्टेंबरला सगळ्यांचं रिटर्न फाईल तर होणार नाही एका वेळेस. किंवा जे महिन्याला करत होते ज्यांचा असा सप्लाय होता जो अलाउड होता लॉकडाऊनमध्ये पण ते सप्लाय करत होते, पण त्यांचे रिटर्न करणारे लोक आहेत, त्यांचं दुकान बंद होतं, त्यांचं ऑफिस बंद होतं, रिटर्न कोण करणार. त्यामुळे रिटर्न ज्यावेळेस पुढे करायची वेळ सुरुवात झाली त्यावेळेस रिटर्न करताना प्रोव्हिजनल बेसिसवरती 100% अलाउड केलं गव्हर्नमेंटनी आणि सांगितलं 100% तुम्ही जे ॲडजस्टमेंट केलेत ते तुम्ही सप्टेंबरच्या रिटर्नमध्ये जी तुम्ही ऑक्टोबरला कराल त्यावेळेस तुम्ही त्या रिटर्नमध्ये पूर्ण फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर सगळा हिशोब करून सप्टेंबरचं रिटर्न अपलोड करा. आता पण आत्ताच्या काळात पण हा नियम बदलून गव्हर्नमेंटनी पहिल्यांदा एप्रिल मेचा ज्यावेळेस रिटर्न चालू होता त्यावेळेसच मार्केट बंद झालं, लॉकडाऊन झालं 2021मध्ये. मग गव्हर्नमेंटनी परत सांगितलं की एप्रिलचा रिटर्न तुम्ही प्रोव्हिजनल बेसिसवरती करा आणि जेव्हा मेचा कराल तेव्हा तुम्ही क्युम्युलेटिव्ह पिरियड बघा की एप्रिल जास्त गेलेत मग मेचे कमी टाका, तेवढे ॲडजस्ट करा. मेच्या एंडला नोटिफिकेशन आली त्यानंतर मग ते वाढवून परत एप्रिल, मे, जून करा. तर हे पण मग रिलिव्हन्स राहत नाही याचा. मग एप्रिल, मे, जून 3 नोटिफिकेशन नंबर दिला आहे खाली, हा बघा 27. पहिले 13 नोटिफिकेशन आलं 1 मेला की एप्रिल, मे एकत्र करा. मग लॉकडाऊन का मेला संपलं नाही, ते मे पण मेला कंटिन्यू राहिलं. मग जूनला नोटिफिकेशन आली की एप्रिल, मे, जून एकत्रितपणे करा. म्हणजे हा जो 5%चा नियम आहे तो या 3 महिन्याकरता शिथिल करण्यात आला होता असं आपण म्हणू शकतो. मागच्या वर्षी तो फेब्रुवारी टू सप्टेंबर शिथिल करण्यात आला होता, पण नंतर मात्र तो नियम परत लागू आहेच. तुमच्या सप्लायरने कुठले इन्व्हॉइस अपलोड केले हे तुम्ही 2A मध्ये बघितलं पाहिजे. तुमच्या 2B मध्ये जे आलेलं आहे तुम्ही त्याच्याबरोबर ते व्हेरीफाय केलं पाहिजे की तुमच्या टॅलीमध्ये, तुमच्या इन्व्हॉइस सप्लायमध्ये, तुमच्या रेकॉर्डमध्ये कुठले इन्व्हॉइस आहेत आणि कुठले इन्व्हॉइस तुमच्या सप्लायरने दाखवलेत, कुठले पेंडिंग आहेत. मग जे पेंडिंग आहेत तुमच्या रेकॉर्डला पाहिजे की हे इन्व्हॉइस आपले पेंडिंग आहेत, मग याचा सप्लायर आपला
तो इन्व्हॉइस का फर्निश करत नाही? का सप्लायर रिटर्नच करत नाही आहे? मी सप्लायर रिटर्न करतो पण आपला इन्व्हॉइस अपलोड करायला राहून जातो, आपला इन्व्हॉइस फर्निश करायला राहून जातो. काय कारण आहे? हे शोधलं पाहिजे तुम्ही. ह्याही प्रोसेस महत्त्वाची आहे. 3B भरण्यापूर्वीची प्रोसेस महत्त्वाची आहे. GSTR 1 तर इझी आहे. GSTR 1ला सप्लायरला करायला काय लागतं? जे काही सेलचे इन्व्हॉइस बनवलेत ते सगळे अपलोड करायचे. त्यात कुठेही कम्पॅरिझन करणं, काही बघणं, काही शोधणं, काही मॅचिंग करणं हे काय नाही आहे. पण 3Bमध्ये माहिती भरायची थोडी असते. 3Bत फक्त मी 5 प्रकारची माहिती भरतो. 3Bमध्ये मी 3Bत फक्त 5 प्रकारची माहिती भरतो. एक भरतो की समजा माझा 1 लाखाचा सप्लाय झाला आहे तर माझी अमाऊंट किती ही भरतो. याच्यावर किती CGST मी कलेक्ट केलं आहे ते मी टाकतो. जर मी CGST कलेक्ट केला आहे 6% तर मी 6% अमाऊंट टाकेन. AGST मी कलेक्ट केला आहे 6,000 अमाऊंट टाकेन. ITC क्लेम किती केला आहे करायचं आहे मला याच्यावरती. मग मला मॅचिंग करायला लागेल. ते मॅचिंग वगैरे सगळं करून जर का माझा ITC 3,000 रुपये आहे तर मी 3,000 रुपये ITC इथे टाकेन आणि मग 3,000 मी कॅश पेमेंट करीन. बस या 5 व्हॅल्यू फिलअप केलं मी. आता केव्हा काय होतं सप्लाय जास्त येतो. सपोज माझं 7,000 CGST आहे, 7,000 AGST आहे तर माझे 1,000 काय होतील क्रेडिट एरियाला जमा होतील. 6,000 आउटवर्ड सप्लाय आहे आणि इनवर्डचा माझा टॅक्स 7,000 गेला आहे. सपोज तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये मटेरियल विकण्याकरता ऑर्डर दिली 25 तारखेला 26 तारखेला आणि तुमच्याकडे 30-31ला माल आला पुढच्या महिन्याकरताचा आला तर तुमचं या महिन्याचा सेल तर करून झाला आहे म्हणून तुम्हाला 6,000 लायबिलिटी भरायची आहे आणि पुढच्या महिन्याकरता माल विकायचा आहे. तो जर या महिन्याच्या 31 तारखेला आला असेल तर या महिन्याचा ITC 3,000 होता पण पुढचा माल घेतल्यामुळे काय झालं तो 4,000 या 3,000मध्ये ॲड होऊन 7,000 झाले. मग तुम्हाला टॅक्स भरायला आता 6,000 कलेक्ट केलं आहे आणि 7,000 सप्लायरला दिलं आहे आम्ही. रेसिपिएंटला इथे 1,000 रुपयाचं क्रेडिट जमा होतं. मग ह्या मी अमाऊंट टाकल्यानंतर मी प्रोसेस करतो. क्रेडिट लेयरला 1,000 रुपये ट्रान्सफर होते. माझा 5 मिनटामध्ये रिटर्न फिनिश होतो. 5 मिनटाहून जास्त काळ लागत नाही. GSTR 1ला पण लागत नाही, GSTR 3Bला पण लागत नाही. पण 1ला तुम्हाला कुठला हिशोब करायला लागत नाही. 3Bला तुम्हाला हिशोब एवढा करायला लागतो, मॅचिंग करायला लागतं, 4-5 तास काम करायला लागतं. मग तुम्हाला हा आकडा मिळतो. हा आकडा लगेच मिळणार तुम्हाला. तुम्ही GSTR 1ला जे अपलोड केलं आहे त्यात किती लायबिलिटी आहे ती माहिती तुम्हाला समोर दिसतेच आहे. पण ITCमध्ये इलिजिबल ITC किती, ब्लॉक क्रेडिट किती हे सगळं करून मग हिशोबात करून किती होतात. मग सप्लायरने अपलोड केले किती त्याचा प्रोव्हिजन 5% काढा. हे सगळं हिशोब तुम्ही करणार आणि जर तुम्ही याचं अकाउंटिंग करत असाल तुम्हाला अकाउंटिंग एंट्री वगैरे सगळं करण्यामध्ये आणखीन वेळ जातो आणि 4-5 तासानंतर हे सगळं फायनल होतं. मग जर मी 5% घेतला आहे 95% ठेवलं आहे मग ते सप्लायर कोण आहेत त्यांचा तुम्हाला सगळा हिशोब मग ते एक्सेलला वर्किंग करा मग ते एक्सेलला सगळं टाका. हे सगळं करण्यामध्ये जे तुमची प्रोसेस आहे जी तुमचं अकाउंटिंग किंवा ॲडमिनिस्ट्रेशन प्रोसेस आहे ही सगळी तुम्ही समजून घेऊन जर केलं तर तुमचा 3B प्रॉपर फाईल होतो. आणि जर तो प्रॉपर फाईल नाही झाला तर मग पुढे जाऊन आत्ता ज्या चुका झाल्या आहेत ते ज्यावेळेस स्क्रुटिनी येईल त्यावेळेस तुम्ही ITC एक्सेस क्लेम कसा केला हे विचारलं जाईल. तुम्ही म्हणाल सप्लायरला आम्ही पेमेंट केलं आहे. व्यापारी म्हणेल मला काय माहीत नाही, मी CA अकाउंट केला होता, तो रिटर्न फाईल करत होता, माझी लायबिलिटी कशी काय. हे लक्षात घ्या. ही प्रोसेस आहे. ओके 16:01 मध्ये आपला एवढा वेळ गेलेला आहे. आता इथपर्यंत तुम्हाला पिक्चर क्लिअर झाला की नाही की 3B भरताना कुठल्या कुठल्या जोखीम आहेत, कुठली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, काय बघायचं आहे. GSTR 1 काय, 2A काय, 2 काय, 3 नाही आहे, 3B का हे मी तुम्हाला क्लिअर केलं. हे बॅकग्राऊंड क्लिअर केलं. हां आता मी तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये मग दाखवीन ऑनलाईन भरून. ते ऑनलाईन भरून तुम्हाला मला दाखवायचं आहे परवा. ओके
आणि मग मी प्रोसेस करेन तुमच्यासमोर की नक्की हे सगळं क्रेडिटला कसं येतं, कशा प्रकारे पुढे मग आपण प्रोसेस करतो हे तुम्ही बघाल. मग थांबूया इथे.